पुरस्कार द्यायचा आहे. चला सामनावीर कॅमेरामॅन सामनावीर केराळेवाड्याने आदिमाई कुंभारवाडीमधील जो सामना झाला त्याच्यातला सामनावर आहे बाळू. धन्यवाद. चला सामना तोडी सुरू करतो. विनीत पेटावे पंच विनीत पेटावे आणि अनिकेत विनीत पेटावे आणि अमोल. या सामन्यात पंचांची भूमिका बजावणार आहेत ते विनीत पेटावे आणि अमोल पोकले. यानंतरचा सामना आहे तो स्थानेश्वर खडकवली वर्सेस NCC साळीवाडी. दोन्ही संघांनी ट्रॅव्हलिंग मध्ये यायचं आहे. सुनील साळवी दसरवाडी संघाकडून प्रथम षटक घेऊन येतात ते सुनील साळवी. नीरज बॅट्समन कोण आहेत? नीरज बॅट्समन आणि नॉन स्ट्रायकर एकच काउंटर. चला पहिल्यांदा थोडं बाजूला सरकायचा. चला चालू असलेला सामना कसुरवाडी वर्सेस देववाडी. पिनू वर्सेस विशा. हार्ड हिटर असेल हार्ड हिटर. पहिला चेंडू जोरदार अपील मात्र अपील हिटायला लागले. विनीत आले. पहिला चेंडू निर्धाव चेंडू सुनील याचा पिनू याला. हा मात्र हाय व्होल्टेज मॅच होऊ शकते. दोन अनुभवी पंच मैदानात आहेत. विनीत पेटावे आणि सुनील सारे 40+ चे प्लेअर आहेत. पहिलीच बॉलिंग करता सुनील. पहिला चेंडू परत चेंडू बघूया आणि हा बाद सुनील याने पहिलाच गडी गारद केलेला आहे देववाडी या संघाचा. हा खडकवली आणि साळीवाडी लिहून दिली मी. आता ही होत पानेरे आणि इकडून केरावळी येली त्यांची सेमी होत गेली बाहेर. रुपयाची बिर्याणी येता. दोन चेंडून टाकून दिलेले आणि धावसंख्या 0 आणि संघाचा महत्वाचा खेळाडू तुषार बाणे पॅव्हलियन मध्ये परतलेला आहे. तुषार बाणे डगआउट मध्ये. त्यांची जागा घेण्यासाठी मैदान झाले आहेत ते पप्पू प्रथमेश बाणे. सुनील आता पुढे चेंडू. एक चेंडू निर्धाव टाकला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद करून घेतलाय. परत एकदा एक धाव तर धावून काढली आहे. एक धाव ते समाधान म्हणाला होतं सूरज. पाऊस गेला हाय व्होल्टेज मॅच होऊ शकते कारण इकडे ऋषा आहे तर इकडे पिनू आहे. पिनू तर स्वस्तात तंबूत बाद झालाय. नक्कीच रुपेश हा सामना रोमांचक असा आपला पाहायला भेटेल. दोन्ही संघाकडे चांगले असे फलंदाज आहेत आणि गोलंदाज सुद्धा तितकेच चांगले आहेत दोन्ही संघांकडे. त्यामुळे सामना रोमांचक असा पाहायला भेटेल आपल्याला नक्कीच. दोन धावा धावून पूर्ण झाले आहेत. येतो. 5वा चेंडू आणि एक धाव पूर्ण होते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटे दसवाडी संघाकडून आतापर्यंत तरी. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटे आपल्याला. धावसंख्या झाली ती
4 5 चेंडू टाकून झाले 1-4 पुढे केलं सुनील आता सुंदर गोलंदाजी करतो सुनील आणि परत एक निर्धाव चेंडू टोटल 3 निर्धाव चेंडू टाकलेत धाव संख्या झाली ती 4 केवळ 4 धावा दिल्या सुनील म्हणून बोलतो लेजंड तो लेजंड असतो आपल्या अनुभवाचा फायदा करून घेतो सुनील केवळ 4 धावा रुपेश देवळवाडी संघाची सुद्धा गोलंदाजी मजबूत आहे तर किती धावसंख्या त्यांना आपण बघायला पाहिजे असं वाटतं जर तर हा क्रिकेट खेळामध्ये चालत नाही जर असेल तर कारण दोन्ही संघ बॅटिंग ऑर्डर तुल्य बळला असतो कारण जर बॉलिंग ऑर्डर म्हटली तर त्यांची आहे पण तिकडे तशीच बॅटिंग ऑर्डर पण चांगली आहे स्ट्रॉंग आहे किती धावसंख्या उभारली पाहिजे आता जर बरं सरासरी बघायला गेलं तर माझ्या मते 25 धावा पाहिजे 25 ते 30 कारण 12 बॉलमध्ये 25 ते 30 धावा असेल तर सरासरी तेवढा आपण डिफेंड करू शकतो असं बीसीसीला वाटू शकतं तर तेवढी डिफेंड करणे आणि तेवढं आता धावा स्कोअर वाढवणे हे मला वाटत नाही कारण त्यांचे स्ट्रायकर बॅट्समन पिनो ज्याच्या जीवावरती ते षटकार चौकाराची आतषबाजी करतात तो पिनो पहिल्यामध्ये स्वस्तात बाद झालाय दसरवाडीकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे मिलिंद दांडी 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 गोल चांगली गोलंदाजी आहे दसरवाडीकडे सुद्धा मिलिंद बाद झालाय तो बंड्या क्लीन बोल्ड दांडी गोल कारण मला वाटतं ऋषा आपले घातक शस्त्र बाहेर काढतोय दसरवाडीची त्याला मार्शल रुपेश दसरवाडीकडे बोलायचं झालं तर मिलिंद आहे परत ऋषा आहे सलामीलाच एक तगडे असे फलंदाज आहेत तर काय वाटतं सलामी दसरवाडीकडे बघायला गेलं तर सलामी आहे त्याच्यानंतर सलामी झाला ऋषा झाला मिलिंद झाला त्याच्यानंतर येतो गौरव तिलोटकर गौरव झाला येतो डॉली येतो डॉली नंतर असे चांगले चांगले बॅट्समॅन आहेत त्यांच्या पट्ट्यामध्ये तर मला वाटत नाही त्यांना जर 20 धावा असेल तर ते सहज पार करतात म्हणजे 25-30 असेल तर 12 चेंडूचा गेम असतो 12 चेंडूमध्ये 3-4 जरी बॉल डॉट आले तरी गेम कुठे पलटू शकतो पुढे चेंडू धावसंख्या झाली केवळ 4 धावा पहिल्याच चेंडू दांडी गोल केली होती बघूया हर्षल याला मिलिंद यंग ब्रिगेड धावलेलीचा परत फॉलो थ्रू मध्ये आणि परत एक रनआउट मी आधी पण बोललो होतो नानाचा मोठा भाऊ जसा मोठा नाना चप्पल होतो तसा बारक्या नाना चप्पल आहे मिलिंद बाद 2 चेंडू 2 फटके देऊवाडीला हॅट्रिक चेंडू असेल संघासाठी हॅट्रिक चेंडू संघाची हॅट्रिक धावसंख्या जाग्यावर आहेत 4 3 गडी बाद झाल्यात आणि धावसंख्या झाली 4 नीरज बॉल किती 2 चेंडू टाकून झालेले आहेत दुसऱ्या चेंडू 2 फटके दुसऱ्या षटकातले 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे 4 हॅट्रिक घेतली तर विकीकडून 100 रुपये मिलिंद आंबेलकर हॅट्रिक जर आली या बॉलला जरी विकेट आला जर रनआउट गेले तरी तुम्हाला 100 रुपये भेटणार आहेत याच्याकडून विकी चौगले धन्यवाद लावतात आणि आपल्याला ज्या सामन्याच्या ट्रॉफी भेटल्या होत्या लहू काका यांच्याकडून पंचांचे 2 हात बाहेर आहेत आणि वाईट चेंडू आहे विनीत पेटव यांनी धावसंख्या 1 ने वाढून 5 हॅट्रिकला अजून चान्स आहे 100 रुपये अजून लागू आहेत सांगितलं अजून पाठवला नाही 2-3दा सांगितलं तीन येतात ते सगळे ती असे केलेले ते 3 आहेत तिसरा चेंडू 2 धावा आणि रनआउट होते फलंदाज येते आणि हॅट्रिक 100 रुपये नानाला भेटणार बघा त्याच्या थ्रूने कोणी 100 रुपये मागायला यायचं रे नानाला 100 रुपये विकी देणार आहे आणि 100 रुपये मंडळाकडे जमा केलेले आहेत दीपेश यांनी धन्यवाद दीपेश मिलिंद नाना तुमचे 100 रुपये जमा झालेत हॅट्रिक सेंटर होता आणि हॅट्रिक वरती विकेट येणं होतं जो कुठून येऊ होता आणि बाद खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते धावसंख्या 1 ने वाढून होते 6 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या होते 6 4 गडी बाद झाले आहेत काय या सामन्यात पंचांची भूमिका पार पडते ती विनीत पेटावे आणि अमोल पोकले
लेगी पंच असतील अमोल पोकले. चौथा चेंडू निर्धाव चेंडू, एक धाव भेटते, धावसंख्या होते 6. माझ्याकडे कॅश असा मग झाले ना 24,700 पाठवले. हे कॅशचे 6 ते 1,000 तिकडचे पण मोड तू दाखवतो. हो कागद घे, हे 1,000 पण मोड. धावसंख्या झाली ते 8. उरलेलं तू लाव, बाकी मी पाठवतो नंतर किती लावू. हे मोज सगळे, हे सगळे मोज म्हणजे ते कॅश सोड. कॅश माझ्याकडे 6. भाऊ रुपयाची बॅग दे दादा. स्कोर धावसंख्या झाले ते 8. धावसंख्या झाल्या 8. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू, कॅन्डीकडून खराब क्षेत्ररक्षण. परत एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ते 8. कॅच ड्रॉप झाले मला वाटतं. शेवटचा चेंडू असेल, पाहूया. षटकार हे षटक आहे ना, सगळं विकेटचं षटक आहे. पाहायला गेलं तर ड्रॉप कॅच, रनआउट, पहिले 3 विकेट, कुठे 5. एक आपल्याला हॅट्रिक पाहायला भेटली होती या षटकात. पाहूया षटकाराने धावसंख्येत 14 पोहोचवतात का देववाडी संघाकडून. तुषार बाने आउट झाल्यानंतर संघ एकदम खराब फलंदाजी पाहायला भेटली होती आपल्याला या संघाकडून. पहिल्या सामन्यात या संघाने 6 चेंडू 17 धावांचा आव्हान असताना ते पार केलं होतं. मात्र तुषार बाद झाल्यानंतर हा संघ कुठेतरी अडचणीत पाहायला भेटला आपल्याला. अवांतर धावेने 1 धाव वाटते, धावसंख्या ते 9. मिलिंद आपला षटकातला शेवटचा चेंडू आणि संघाकडून शेवटचा चेंडू, उलटा चेंडू, पंचांचा इशारा नो आणि नो चेंडू आणि 4 धावा, एकूण 5 धावा भेटणार त्या चेंडूवर. धावसंख्या वाढते 13. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 3 हिट असेल पुढचा चेंडू. धावसंख्या झाली 13. 14 धावसंख्या पोहोचते 14 वर. एक चेंडू बाकी होता आणि मिलीने 9 चेंडू टाकला आणि त्यामुळे धावसंख्या पुन्हा एकदा वाढली आहे. पाहूया हे शेवटचे आलेले रन संघाला फायदेशीर. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय काय तो पाहूया. धावून मिली त्यांचे हात सुटले. वाईट चेंडू आणि बाईटच्या रूपात धावसंख्या आली आहे. एकूण 5 धाव भेटणार आहे त्या चेंडूवर. धावसंख्या पोहोचली ती 19 वर. मला वाटतं शेवटचा चेंडू आहे का? हा, एक बाकी असताना धावसंख्या होती 8 आणि 2 वाईट खराब चेंडूच्या रूपात त्याने 11 धावा दिल्या आहेत. एकूण धावसंख्या पोहोचली 19. पाहू शकतो ना आपण बघितलं ना, जर तर हा क्रिकेटमध्ये चालू शकत नाही, कारण 3 चेंडूवरती त्याने 3 विकेट घेतले होते. त्याच्यानंतर रनआउट सोडला, कॅच सोडली आणि नंतर शेवटच्या 1 चेंडूवरती परत तो का फ्रीट अजून कंटिन्यू आहे. फ्रीट कंटिन्यू आहे ना विनीत? ओके, फ्रीट कंटिन्यू आहे. परत एक टटल चेंडू आणि हा रनआउट. 4 विकेट घेऊन सुद्धा रन जास्त झालेत आणि फलंदाज धावसंख्या 19. 20 धावांची आवश्यकता. सूरज पॉलिथ्रूम मध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटले ते मिलिंद कडून. आपल्याच गोलंदाजीवर त्याने रनआउट केलं होतं शेवटच्या चेंडूवर. 1 चेंडूसाठी त्याने एकूण 3 चेंडू टाकल्याने ते 3 चेंडू त्याने 11 धावा दिल्या. त्या संघाला कुठेतरी खरंच महाग पडणार आहे असं वाटतंय. देववाडी संघ सुद्धा खूप छान संघ आणि गोलंदाजी सुद्धा त्यांच्याकडे खूप चांगली आपल्याला पाहायला भेटेलच. रुपेश, काय वाटतं 19 धावा डिफेन्स करू शकतात का? बघा, बॉलिंग लाईन बघायला गेलं तर आहे तशी, परंतु इकडे खडतर बॅट्समॅन पण तशा 72 बॅट्समॅन आहे त्यांच्याकडे, म्हणजे पॉवरफुल बॅटिंग ऑर्डर पण आहे. ते सहजरित्या मारू शकतो, कारण ऋषावरती गेम आहे. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर नाना आहे, आप्पा आहे, हे सगळे असेच आहेत, ते मारतील 100%. नक्कीच एक पुढच्या सामन्यात हे करून बारक्या नाना नंतर मॅच झाल्यानंतर तुमचे पायर पैसे घेऊन जाते 100 रुपये. भारत आंबेडकर कुठे असेल तर त्यांनी त्यावेळेशी संपर्क साधायचा आहे. पार्थ आंबेडकर दद्दू. पुढील सामना होणार आहे. चला, खडकवलेली नाटे साळीवाडी टॉससाठी येते. खडकवली साळीवाडी, खडकवली साळीवाडीचा सचिन टॉस करून घ्यायचा. खडकवले मंगेश आंबेडकर टॉस होती. खडकवलेले साळीवाडी
मंगेश आंबेलकर. मंगे नंतर आहेत ना की खडकोली टॉस विन बॅटिंग. देऊळवाडी संघाने लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. दसरवाडी संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे लवकर. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावन आहे एसीसी दसरवाडी संघासमोर. पाहूया हा सामना दसरवाडी संघ जिंकतो का. 11 चेंडूत कुठेतरी 8 धावा होत्या देऊळवाडी संघाच्या आणि शेवटच्या 1 चेंडूसाठी धावसंख्या पोहोचली होती ती 19 वर. आणि या 2 चेंडूत देऊळवाडी संघाने सामन्यात वापसी केली होती. पाहूया सामना पकड पाहतात का बीसीसी देऊळवाडी संघ. किती हिसाब केला हे पण मनीष सुस्कर हे पण माझ्याकडे लिहिले 500 नाही नीट हिसाब कर म्हणजे मी तुला किती द्यायचं सांगतो. म्हणजे हो कॅशियर कसा हिसाब कर सांगतो. चला ऋषी आणि मिलिंद. देऊळवाडी संघाकडून प्रथम गोलंदाजीत नॉन षटक स्ट्रायकरला मिलिंद, स्ट्रायकरला ऋषी. प्रथम षटक घेऊन येतो तो तुषार बाने. राजापूर तालुक्यातला एक नावाजलेला गोलंदाज तुषार बाने. 12 चेंडू आणि 20 धावा. दसरवाडी संघाकडून आक्रमक फलंदाज ऋषी दसुरी स्ट्रायकरवर असतील. सगळे कॅल्क्युलेट पर्यंत आणि हे 500 लेस कर हे 500 लेस कर. ऋषी दसुरी सामना करतील तुषार. चला स्पीडअप घ्यायचंय विनीत. विनीतने सामना सुरू करून घ्यायचा आहे. तुषार यांचा सामना करणार आहेत ऋषी दसुरी. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू पहिला चेंडू आणि सीमारेषा पार होतो. दुसरा बॉल येतोय. दसुरी यांच्या बॅट मधून निघालेला कणकणीत षटकार. एक बॉल साठी एक चेंडू आणि 6 धावा. संघाची धाव झाला. दुसरा बॉल बिनबाद 6. गेलो होतो ना थंय एमसीसी आंबिलगडच्या मुलांनी चला ताबा घ्यायचा. चौकारचा ताबा घेतो सगळ्यांना. भाऊ थोडा आता स्पीडअप करा मंगेश. आक्रमक अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला ती ऋषी दसुरे यांची. तुषार बाने कमबॅक करतात का पाहूया. 11 चेंडू आणि 14 धावा. दुसरा चेंडू तुषार बाने यांचा सन्मान दिलेला आहे. सुंदर असा चेंडू त्यांना त्या सुंदर चेंडूला तितकाच सुंदर असा सन्मान दिलेला आहे तो ऋषी दसुरेने. आणि आपली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटेल. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वर. बिनबाद 8. विजयासाठी 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पंचांच्या उजव्या इष्टीकडून तुषार बाने मारा करणार आहेत ऋषी दसुरे यांना. तिसरा चेंडू शॉर्ट लेंथ चेंडू होता आणि पंचांचे 2 यार्ड बाहेर आलेले वाईटचा इशारा देत आहेत पंच विनीत पेटावे. 1 धावेने धावसंख्या वाढून धावसंख्या पोहोचते 9 वर. बिनबाद 9. विजयासाठी 10 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण पाहायला मिळते आपल्याला. तुषार बाने थोडेसे दडपण पाहायला भेटते आपल्याला तुषार बाने यांच्यावर. राजापूर तालुक्यातला नावाजलेला गोलंदाज आणि फलंदाज असा अष्टपैलू खेळाडू आहे तुषार बाने. तिसरा चेंडू ऋषी दसुरे यांना. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला बोललं जातं यॉर्कर चेंडू ते आपल्याला पाहायला भेटला होता. आणि 2 धाव पूर्ण करणारे ऋषी दसुरी. धावसंख्या होते 11.
9 चेंडू आणि 9 धावा. विजयासाठी समीकरण 9 चेंडू आणि 9 धावा. ऋषी दसुरी 3 चेंडू आणि 10 धावांवर खेळतो. त्याच्यात एक षटकाराचा समावेश आहे. चौथा चेंडू तुषार बाणे यांचा निर्धाव चेंडू. एक 22च्या रूपात एक धाव भेटली आणि धाव संख्या होते 12. 4 चेंडू टाकून झालेत आणि 12 धाव संख्या झाली. 8 चेंडू आणि 8 धावा जिंकण्यासाठी पाहिजे दसुरवाडी संघाला. पाहूया तुषार बाणे काय कमाल करतात का आपल्या संघासाठी. काहीसा कानमंत्र ऋषी दसुरीने मिलिंदला दिलेला आहे. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ऋषी दसुरीने षटकार मारला होता. मिलिंद याने डीपीएलला याच मैदानावर खूप सुंदर फलंदाजी केली होती. तोच फॉर्म अजूनही त्यांचा कायम आहे. सुंदर असा तटवलेला चेंडू. 2 धावा धावून पूर्ण करणार आहेत मिलिंद आणि धावसंख्या पोहोचते 14 वर. 5 चेंडू टाकून झालेले आहेत तुषार बाणे यांच्या षटकातले. पहिल्या षटकातले 5 चेंडू टाकून झाले आणि धावसंख्या पोहोचले 14. 7 चेंडू आणि 6 धावा दसुरवाडी संघाला जिंकण्यासाठी पाहिजेत अजूनही. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू आणि मिलिंद सुंदर असं तटवलेला चेंडू आहे आणि सुंदर झेल सूरज कडून आपल्याला पाहायला भेटतोय सीमारेषेवर आणि फलंदाज बाद होत आहेत मिलिंद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दसुरवाडी संघाची धावसंख्या होते 14. एक गडी बाद 14. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावांचा आव्हान आहे आणि मिलिंद यांची जागा घेण्यासाठी मैदानात येत आहेत ते गौरव आप्पा यांनी सुद्धा डीपीएलला याच मैदानावर सुंदर अशी फलंदाजी केली होती. बघा तोच फॉर्म कंटिन्यू करतात का गौरव तिलोटकर. अनुभवी फलंदाज ऋषी दसुरी अजूनही मैदानात आहे आणि 6 चेंडू 6 धावा आहे. त्याच्यासाठी खूप सोपं असं समीकरण आहे. आणि शेवटचं षटक घेऊन होते सूरज बंड्या. 6 चेंडू आणि 6 धावा. पाहूया आपल्या संघाला विजयी करू शकतात का सूरज. आताच बाउंड्रीवर त्यांनी सुंदर असा झेल टिपला होता सूरजने आणि आता तेच गोलंदाजीसाठी आले आहेत. पाहूया संघाला विजयी करतात का. 6 चेंडू आणि 6 धावा. स्ट्राईकला असतील ते ऋषी दसुरी त्यांनी पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. गेल्या सामन्यातले सामने होते ऋषी दसुरी. खूप सुंदर असे फॉर्म मध्ये चालले सध्या ऋषी दसुरी. तोच फॉर्म त्यांचा कंटिन्यू चालू आहे सध्या. क्षेत्ररक्षणात थोडा बदल करतात कर्णधार. 6 चेंडू आणि 6 धावा. ऋषी दसुरीसाठी थोडासा क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. 6 चेंडू 6 धावा. गोलंदाज तयार आणि ऋषी दसुरी तयार. अमर विकास मंडळ रजिस्टर कला क्रीडा सांस्कृतिक पूर्व मारेलवाडी. चेंडू 6 धावा. निर्धाव 5 धावा आणि 5 चेंडू. मेगा लकी ड्रॉ लक आजमावा. अमर विकास मंडळ आपलं कूपन आजच बुक करा. 5 बॉल 6. बघूया कोण जिंकणार. 5 बॉल 6 अटीतटीचा सामना होऊ शकतो का वरती अजून प्रश्नचिन्ह. सूरज दोन्ही संघांवर दडपण पाहायला भेटते आपल्याला. सूरज आपला षटकातला दुसरा चेंडू. सूरज सामना करणार ऋषी. पाहूया दुसरा चेंडू. फुलटॉस चेंडू ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव धावून पूर्ण होते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय ऋषी दसुरी. पंच अमोल पोकळे यांचा निर्णय आलेला आहे. बाद होतोय ऋषी दसुरी. पोचलंच नव्हतं आपल्या पोचलंच नव्हतं. 4 चेंडू आणि 5 धावा. ऋषी दसुरी यांची जागा घेण्यासाठी येत आहे डॉली रोशन.
4 चेंडू आणि 5 धावा. सूरज संघाला जबरदस्त कमबॅक करून देत आहेत सामन्यात. पाहूया एक रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला भेटतोय दसुरवाडी आणि देववाडी या दोन संघांच्यात. दोन असे नावाजलेले संघ आहेत मैदानात आहेत ते गौरव आणि रोशन. 4 चेंडू 5 धावा. मातू आपण लेग साईडला बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. मी तुम्हाला विनंती करतोय. सूरज खरोखर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते. सूरज याची वेगवान गोलंदाज सूरज यांची छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. 2 चेंडू टाकले त्यांनी, एकच धाव दिली आणि रनआउटच्या स्वरूपात त्यांनी ऋषी दसुरेला बाद केलाय. रोशन सूरज यांचा सामना करणार आहेत. सूरज पंचांच्या उजवीकडून निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आणि पंचांवर दबाव टाकला जेव्हा पील आणि पंच अमोल पोकळे यांचा हात वर होता आणि फलंदाज बाद होतोय रोशन. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये सर्व खेळाडूंना विनंती आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. धन्यवाद. 3 चेंडू आणि 5 धावा. सूरजने संघाला वापसी केलेल्या सामन्यामध्ये खरंच खूप सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. वेगवान गोलंदाज सूरज याच्याकडून आपल्याला सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते आणि रोशन यांची जागा घेण्यासाठी मैदान येतात आहेत. आधी पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये. फलंदाजांनी बाद दिल्यावर मैदानाच्या बाहेर यायचंय. सूरज सुंदर गोलंदाजी करतायत. 3 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण इथे तयार झालं आहे जिंकण्यासाठी दसुरवाडी संघाला. कुठेतरी ऋषी दसुरी खेळत होते तेव्हा वाटत होतं की सामना सहज जिंकतील दसुरवाडी, पण तसं झालं नाही. सूरजने शेवटच्या चेंडूवर तुषारचा कॅच घेतला होता तो बाउंड्री आणि त्यानंतर संघाला सामन्यात एक कमबॅक करून दिलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. तीन चेंडू आणि 5 धावा. पहिला चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर एक धाव निघाले, त्यांनी रनआउट झाले होते ऋषी दसुरी. त्यानंतर झेलबाद झाले डॉली आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले ते आधी यांना चौथा चेंडू टाकलेला सूरज यांचा. विनीत यांनी पंचांचा निर्णय आला. निर्धाव चेंडू आणि 2 चेंडू आणि 5 धावा. कुठेतरी एक म्हणतात काय सामना रंगलाय. मी रुपेशाला बोललो होतो की दोन्ही संघात एक रोमांचक सामना पाहायला भेटेल. नक्कीच सूरज करा. आपण कसं बोलतो जोपर्यंत ऋषी होता तोपर्यंत मी तुम्हाला 100% सांगू शकतो ऋषीचा जो विकेट गेला रनआउट, तो बॅड रनआउट होता, कारण तो विकेट सॅक्रिफाईस करायला पाहिजे होता आपल्याला. ऋषी हिटर आहे, ऋषी मारतो. परत एकदा सुंदर तडकाने गॅप आणि एक धाव काढले. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतो. आधी एक चेंडू आणि 4 धावा. सामना आवडला असेल तर सगळ्यांनी टाळ्या वाजवा. 1 चेंडू 4 धावा. सामन्याच्या एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला भेटेल या दोन बलाढ्य संघामध्ये. दोन्ही बलाढ्य संघ आणि दोन्ही नावाजलेले संघ आपल्या पंचक्रोशीतले. दसुरवाडे हा एक आपल्या दावलोली गावातला नावाजलेला संघ आहे, तर देवाजगडणे गावातला देववाडी हा संघ नावाजलेला संघ आहे. जर आपण मॅच काढली आप्पा गौरव तिलोत्कर, जर मॅच काढली तर 500 रुपये विनोद एक रोमांचक असा सामना तो पाहू शकतो. तिकडे मला म्हशी पण बघायला आलो. दोन्ही संघांच्या प्रेक्षकांच्या त्या सामन्याने. शेवटचा चेंडू 1 चेंडू 4 धावा. दोन्ही संघांच्या प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके वाढून ठेवले त्या सामन्याने. शेवटचा चेंडू गौरवलाने निर्धाव चेंडू आणि संघाने क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आणि सामना जिंकला तो देववाडी संघाने. आजचा सामना अनिश्चितता खरंच होता आणि मला तो दाखवून दिलेला आहे. सामना होईल सूरज माने इकडे सूरज माने शेवटचा षटक आणि एक बाउंड्री लाईनवर सूरज माने